श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर चला ताईदादांना एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. तर तुम्हाला सांगते मी की मी आज दर शनिवारी कणकेचा दिवा म्हणजे पिठेचा दिवा घेऊन हनुमान मंदिरात जाते. आणि हनुमान मंदिरामध्ये गेल्याने जो मला आनंद मिळतो, मी न चुकता दर शनिवारी जाते. तो बोलतात की संकट हारी आहे. हनुमानांची महिमा खूप अगाध आहे. तुम्हाला सांगू इच्छिते, हनुमान चालिसा हा सगळ्यात छोटा ग्रंथ आहे आणि तो प्रत्येकाच्या मुखी असला पाहिजे, तोंडपाठ असला पाहिजे. म्हणजे जेव्हा संकट आलं तेव्हा हनुमान चालिसा बोलायचं आहे. मी दिवसातून एकदा नक्की बोलते, तर तुम्ही ते प्रयत्न करून बघा, तर ते नक्कीच होईल. आणि इथे मी जपमाळ पण केलं, म्हणजे मी तुळशीची माळ नाही आणली, तर काउंटर मशीनने केली. हनुमान चालिसा वाचल्याने बुद्धी आणि चतुरता येते. हनुमानजी म्हणजे ते एक बहुत म्हणजे विद्वान, बुद्धिमान आणि भक्तिमय असे थोर आपले संत होऊन गेले. म्हणजे त्यांना संतच म्हणता येते, ब्रह्मचारी. आणि त्यांना ब्रह्मचारी यासाठी म्हटलं जाते की त्यांना स्त्रिया स्पर्श करत नाही, जवळ जात नाही. पण मी त्यांना माझ्या भावासारखं मानते. आणि जसं आपण भाऊ राखी बांधायला आपल्या भावाजवळ येते, तसंच हनुमान मंदिरात मी दर शनिवारी जाऊन त्यांना दिवा अर्पित करते. तर बाहेर मी असं अगरबत्ती वगैरे लावून घेतलं. त्यानंतर मी जप चालू केला आणि जप पूर्ण करून त्या हनुमान मंदिरातून बाहेर निघाली. कारण की हे बघू शकता ते मंदिर. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक जन्म हा स्त्रीचा घरकामासाठीच असतो का? किंवा आता बाहेर कामं करून, घरकाम करून, मूल बाळ सांभाळणारी ती आई, ती स्त्री, ती बहीण ही प्रत्येकाच्या घरी एक लक्ष्मी म्हणून वावरते. पण खरंच आपण तिला लक्ष्मीचा दर्जा देतो का? चला मग ती किती कामं करते दिवसभरातून हे बघूया. A few moments later. बघा, परत आपलं नवीन देवघर, म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टीने आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तसेच आपल्याला भक्तीचे जिवंत अनुभव घेण्यासाठी भक्ती करायला पाहिजे. स्वामीचे रोजच्या जीवनात आपले आगमन, तणाव कमी कसा करावा, शांत कसे राहावे, किंवा आपल्याला संकट आले तर खंबीर कसे राहावे. स्वामी केवळ अध्यात्मात सांगत नाही, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सामर्थ्य देतात. तसंच तारक मंत्राचा निशंक होई रे मना, हा तारक मंत्रातील प्रत्येक ओळीचा माणसाच्या मनावर काय परिणाम होतो याचे मानवशास्त्रीय आणि आध्यात्मिक विश्लेषण पण आपण करू शकतो. म्हणजे याचा अनुभव जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या ऐतिहासिक मठातून तुम्हाला येईलच. म्हणजे मठात जाणे आणि स्वामीची स्वच्छता, देवघराची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी येतातच. तसेच भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा सुद्धा छान असा मंत्रच म्हटला जाईल. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जो आहे तो त्यांनाच कळेल जो स्वामी भक्त आहे. आणि नामस्मरत करत राहा. जशी मनाची स्वच्छता असली पाहिजे, जशी शरीराची स्वच्छता असली पाहिजे, जशी घराची स्वच्छता असली पाहिजे, तशी स्वामीची स्वच्छता असली पाहिजे. स्वामी घराची स्वच्छता ठेवली पाहिजे. त्यामुळंच आपलं घर हे परिपूर्ण असतं. जेव्हा भरपूर ऐकलं आहे त्यांच्याबद्दल, किंवा त्यांची उंची ही साधारण माणसापेक्षा खूप जास्त होती आणि त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचायचे असं म्हटलं जातं. तसेच स्वामीचे मूळ राशी एखाद्या ब्राह्मणाने स्वामींना विचारले, तर महाराज तुम्ही कोण आहात? तेव्हा स्वामी म्हणाले, मी स्वतः सांगितले, मी यजुर्वेदी ब्राह्मण आहे, यजुर्वेदी ब्राह्मण आहे. तर तुम्हाला सांगते, मी छान असं आसन, म्हणजे 2 आसन असे मिक्स केले आणि प्रत्येक छान असं स्वच्छ देव करून प्रत्येक लक्ष्मी, गणपती अशी मी मांडणी केली. मी तुम्हाला दाखवेलच त्यांच्या कंठी, त्यांना स्वच्छ केले, त्यांचे डोळे. आता परत मी यावर आपले शिवलिंग अर्पण करेल. कारण की प्रत्येक गोष्टी मला ठिकठिकाणी आणि व्यवस्थितच पाहिजे. तसेच आपल्याला स्वामीला कोणत्याही भाषेत बोलता येतं
कारण त्यावेळी स्वामींना संस्कृत, मराठी, कन्नड, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजीसुद्धा बोलता येत होतं. त्यावेळी विचार करा, जेव्हा माणूस फक्त आपल्या भाषेशीच, मातृभाषेशीच कनेक्ट होता, तेव्हा स्वामींना त्यावेळी इतक्या भाषा बोलत होत्या. म्हणजे ते ब्रह्मांड नायक आहे आणि त्यांच्याकडे इतर कुठल्याही जातीचा, इतर कुठल्याही भाषेचा मनुष्य त्यांच्याकडे प्रश्न सोडवायला यायचा. म्हणजेच त्यांना ही सगळी भाषा अवगत होती. बघा, मी इथे बाळकृष्णाला कसं छान वस्त्र धारण केलं, त्यांची आंघोळ घातली, त्यांचे डोळे पुसून घेतले, त्यांना स्वच्छ केलं, त्यांचे वस्त्र घालून त्यांना माळ, कंठी, बासरी, त्यांना टोप असं घालून दिलं. त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना मी अक्कलकोटवरून आणलेली, म्हणजेच स्वामींनीच आपल्याला हे सगळं घडवलं आपल्या हातून, म्हणजे तुळशी माळ त्यांना अर्पण केली. त्यानंतर आपल्या दुर्गा मातेला त्यांची आंघोळ, त्यांचे नवीन कपडे, त्यांचे वस्त्र, त्यांचे दागिने असे व्यवस्थित घालून ठेवले. त्यानंतर अशा विठ्ठल रखुमाई मी ठेवते आजूबाजूला आणि मधात आपली गुरुमाऊली म्हणजे श्री गुरुदेव दत्त महाराज हे बसवले. आणि त्यांना पण मी तुळशी कंठ आणली होती, ती पण अक्कलकोटवरूनच आणली. आणि ही जी मूर्ती आहे ती गांगणापूरवरून आणलेली आहे. तशीच मी एक तुळजापूरून आणलेली ही तुळजा भवानी, जी माझी कुलदेवी आहे आणि सर्वप्रथम कुलदेवीची पूजा असली पाहिजे असं म्हटल्या जाते. त्यानंतर ही आपली गोमातानंतर आपण रुद्रयंत्र जो देवघरामध्ये असला पाहिजे. त्यानंतर हे जे टाक, खंडेरावाचे टाक आणि तुळजाभवानीचे टाक आपल्या स्वामी घरात असले पाहिजे. गांगणापूरवरून आणि तुळजापूरवरून आणलेले हे फोटो जे मी इथे व्यवस्थित ठेवून स्वच्छ करून हार वगैरे त्यांना लावून घेतला. त्यानंतर प्रत्येक फोटोला चंदन लावून घेते. ज्या देवी आहे त्यांना मी हळद कुंकू लावून घेते. आता इथे श्रीयंत्र, लक्ष्मी आणि कोणी बोलतात की हनुमानांचा फोटो ठेवायचा नाही, पण त्याचे गुणदोष जे काही असेल ते मला लागेल. तर इथे छान प्रकारे सगळं ठेवून घेतलं आहे मी. आता तसंच म्हणावं तर उंबराचे झाड तुम्हाला माहीतच आहे त्याचे महत्त्व. इथे शंख आणि घंटी ठेवून घेतली. त्यानंतर आपली तुळजामाता, अन्नपूर्णा माता आणि आपले स्वामींना वस्त्र घालून घेणार अशी ही पूजा. प्रत्येक देवाचं एक आपलं महत्त्व आहे आणि प्रत्येक देवावर विश्वास हेच ठेवून करायचा. प्रत्येक देवावर विश्वास हेच बोलून करायचा की ते माझे स्वामी आहे. सगळ्यांमध्ये स्वामीला बघायचं. स्वामींनी दुर्गा मातेच्या रूपात सुद्धा आपल्याला दर्शन दिलेलं आहे. स्वामींचे अवतार म्हणजे पहिले अवतार तर आपल्याला दत्त महाराज आहे. दत्त महाराजांचेच अवतार हे नृसिंह, श्रीपाद, श्रीवल्लभ आणि आपले स्वामी महाराज हे अवतारच आपले स्वामी महाराजांचे आहे. तर बघू शकता तुम्ही, सगळ्या देवांना चंदन आणि हळद कुंकू लावून घेतलं. त्यानंतर असं सविस्तर मी आरती करून घेतली आणि खंडेरावांना तिथला आणलेला जो भंडारा आहे हळदीचा, तो मी लावून घेतला. कुंकुमार्चन केलं श्रीयंत्रावर. तर आणि सगळ्यात शेवटी स्वामीला प्रिय अत्तर हे सगळ्या देवांना मी लावून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही, कारण की अत्तर स्वामीला खूप प्रिय आहे. त्यानंतर मी धूप दीप लावून घेतला आणि श्री स्वामी समर्थ मंत्र 108 वेळा ते जपून घेतलं. अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित केलं. आणि तुम्हाला हा ब्लॉग आणि स्वामीसाठी मी रोज पाणी ठेवते पिण्यासाठी. रोज ते चेंज करत असते. तुम्ही पण तसं करा. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्याकडे स्वामी भक्त जोडतील. तर नंतर भेटू एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा ब्लॉग या स्वामी भक्तांसाठी आहे. इतर नसेल कोणी स्वामी भक्त ते जुळले पाहिजे, त्यांच्या घरामध्ये सुख समाधान आलं पाहिजे, हेच आपलं परम कर्तव्य आहे.
त्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे हेच आपलं बघू शकता एकमेव तुम्ही. ध्येय I आहे. hope त्यासाठी तुम्हाला ही हा vlog व्हिडिओ आवडला असते. असेल तर हा please फक्त like, देखावा subscribe नसून आणि share करायला समोरच्यांना विसरू नका. जास्तीत समोरच्या जास्त व्यक्तीला शेअर करा म्हणजे लोकांना येणारे मोटिवेशन कष्ट, व्हिडिओ दुःख आहे की त्यांनी सगळे पण या भक्ती करून तो भक्तीमध्ये चांगल्या मार्गावर आणि आपल्या नामस्मरणामध्ये विसरून आला जाईल आणि पाहिजे. हीच आपला नामस्मरण करायला एकमेव विसरू उद्देश नका. आहे. श्री स्वामी आता समर्थ. हा ब्लॉग अवधूत इथेच चिंतन. थांबवते. भेटूया श्री नंतर गुरुदेव एक दत्त. छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री भेटूया स्वामी आपण समर्थ. नंतरच्या एका अवधूत छान चिंतन. श्री गुरुदेव श्री दत्त. स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री श्री स्वामी गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतर आपण छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.